आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय अब्राहम अधम सुलतानची परीक्षा. सुलतान अधमला एका साधूची झोपडी दिसली, जो खूप वर्षांपासून त्या स्थानावर साधना करीत होता. अब्राहिम त्याच्या जवळ गेला. तो साधक म्हणाला की येथे राहू नका, येथे खायला प्यायला काही नाही, तुम्ही कुठेतरी दुसरीकडे जा. सुलतान अब्राहिम म्हणाला की मी तुझा पाहुणा बनून आलेलो नाही, मी ज्याचा पाहुणा अल्लाचा पाहुणा आहे तो माझ्या भोजनाची म्हणजे खाण्याची व्यवस्था करेल. मनुष्य आपले नशीब सोबत घेऊन येतो, कोणी कुणाच्या नशिबाचे खात नाही. हे बेईमान, तू तर चांगला नागरिकही नाहीस आणि तू अल्लाला भेटू पाहतोस. हेतू चांगला नसेल तर माणूस परोपकार करू शकत नाही. परमार्थाशिवाय परमात्मा मिळत नाही. ज्याने जीवन दिले तो भाकरही देईल. अब्राहिम थोड्या अंतरावर जाऊन बसला. संध्याकाळी आकाशातून एक थाळी खाली आली, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, हलवा, खीर, चपाती तसेच पाण्याचे भांडे होते. थाळीवर थाळपरोस म्हणजे कपड्याचा रुमाल झाकलेला होता. अब्राहिमने थाळीवरून कापड उचलले आणि जुन्या साधकाला दाखवले. त्या जुन्या साधकाला आकाशातून 2 भाकरी, त्या पण ज्वारीच्या पिठाच्या आणि 1 तांब्या पाणी आले. हे पाहून जुना साधक नाराज झाला. हे अल्ला, तुम्ही पाठवलेले भोजन मी नाही खाणार. तुम्ही तर भेदभाव करत आहात. मला तर सुकी ज्वारीची भाकरी आणि अब्राहिमला पुलाव सारखे चांगले अन्न पाठवले आहे. अल्लाने आकाशवाणी केली की हे भक्त, हा अब्राहिम एक धनी राजा होता. त्याच्याकडे अब्जो खरबो रुपयांचा खजिना होता. त्याच्या 16,000 राण्या आणि मुले होती. अमीर म्हणजे मंत्री आणि दिवाण होते. दासदास्या होत्या. तो माझ्यासाठी असे सर्व थाट सोडून आला आहे, तर त्याला काय नको देऊ? तू तुझी लायकी बघ. तू एक गवत काढणारा होतास, दिवसभर गवत काढायचास, तेव्हा 1% मिळायचा. डोक्यावर ओझ्याचे गाठोडे घेऊन रोज मरत होतास. ना बायको होती, ना आई होती, ना तुझा बाप कोणी सेठ होता. मी तुला भाजलेल्या भाकरी पाठवतो, तरी पण तू नखरे करतोस. जर तू माझ्या कृपेशी सहमत नाहीस तर अजून दुसरीकडे जाऊन बस. जर तू भक्तीपासून अलिप्त झालास तर गवत खोदण्यासाठी खुरपी आणि ते बांधण्यासाठी दोरी इथे ठेवली आहे. जा, गवत खुरप आणि खा. जर काही मिळवायचे असेल तर माझ्या परवानगीच्या बाहेर पाऊल टाकू नकोस. भक्तामध्ये जर कुब्र म्हणजे अभिमान असेल तर तो परमात्मांपासून दूर आहे. जर भक्तामध्ये अधीनता असेल तर तो भगवानाच्या म्हणजे ईश्वराच्या जवळ आहे. सुलतान अधमने परमेश्वराकडे विनंती केली की हे दाता, मी कष्ट करून निर्वाह करेन, तुमची भक्ती सुद्धा करेन. तुम्ही हे भोजन पाठवू नका. रुखे सुखे खाऊन मला तुमच्या चरणांमध्ये राहायचे आहे. हे जे भोजन तुम्ही पाठवत आहात हे खाऊन तर मनात दोषच येतील, काहीतरी चूक करून बसेन. ही विनंती तो जुना भक्त पण ऐकत होता. त्याची मान खाली झाली. परमात्मा यांना विनंती केली, प्रभू, माझ्या चुकीला क्षमा करा. मी तुमच्या कृपेमध्येच खुश राहीन. त्या दिवसापासून अब्राहिम जंगलात जाऊन लाकडे तोडून आणायचा, बाजारात विकून जेवण घेऊन यायचा. 8 दिवसांपर्यंत तेच खायचा आणि भक्ती करायचा.